विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 4 उत्तम लक्षणं, समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली ही कविता क्रमांक 4 उत्तम लक्षणं यातील आपण भाग 1 मध्ये 1 ते 5 ओव्यांचा अर्थ समजून घेतलेला आहे. आता ओवी क्रमांक 6 ते 10 मी वाचतो आणि एका ओवीचा अर्थ आपण नंतर समजून घेणार आहोत. तर भाग 2 मध्ये या कवितेतली ओवी क्रमांक 6 ते 10 नीट लक्ष द्या. आपल्या पाठ्यपुस्तकात ही कविता मी कशी वाचतोय त्याचं नीट निरीक्षण करा आणि तुम्हाला जे शब्द अवघड वाटत आहेत त्या शब्दांचे अर्थ तुमच्या वहीत लिहून घ्या. बघा, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ते वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आता आपण यातील एक ओवी समजून घेऊया. 6वी ओवी आहे बघा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. तुम्ही जेव्हा एखाद्या सभेमध्ये बोलण्यासाठी उभे आहात तर या सभेमध्ये तुम्हाला आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे. मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती असता कामा नये, तुम्ही लाजता कामा नये. आणि त्याच्यामुळे जर या सभेमध्ये तुम्ही लाजत बोललात, घाबरत बोललात तर तुमचा त्या सभेमध्ये प्रभाव राहणार नाही. बाष्कळपणे बोलू नये. बाष्कळ याचा अर्थ व्यर्थ, बालिशपणा. बाष्कळ म्हणजे काय? बालिशपणा. सभेमध्ये जर तुम्हाला एखादा विषय मांडायचा आहे, तुम्हाला तुमची एखादी गोष्ट पटवून द्यायची आहे, ती स्पष्ट आणि उघडपणे तुम्हाला मांडता आली पाहिजे. त्याच्यामध्ये ती गोष्ट मांडताना सगळे पुराव्यानिशी स्पष्ट शब्दात जर तुम्ही मांडली तर तुमचा त्या सभेमध्ये प्रभाव पडू शकतो. अन्यथा जर तुम्ही त्या सभेमध्ये लाजत घाबरत बोललात तर तुमच्या ज्या बोलण्याला जो प्रभाव आहे तो त्या सभेमध्ये पडू शकणार नाही आणि त्याचा परिणाम चांगला होणार नाही. बालिशपणासारखं तुमचं बोलणं असतं कामा नये. कारण कसं आहे, सभेमध्ये बोलताना तुमचा प्रभाव दुसऱ्यावरती पडण्यासाठी तुम्ही काय बोलताय, त्याचा अर्थ काय आहे आणि तुम्ही किती प्रभावीपणे मांडताय त्याला महत्त्व आहे. बऱ्याच जणांकडे ज्ञान खूप असतं, माहिती खूप असते, परंतु ती माहिती ते ज्ञान योग्य पद्धतीने जर मांडलं नाही तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून कोणत्याही सभेमध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर स्पष्टपणे आणि मुद्देसूद बोला. लाजू नका, घाबरू नका, बालिशपणासारखं बोलू नका. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या, दुसऱ्याबरोबर कधीच स्पर्धा लावू नका. पैज म्हणजे काय? स्पर्धा. होड शर्यत. काही लोकांना पैजा लावायची, शर्यत लावायची सवय असते. उदाहरणार्थ बघा, भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच असली की जिंकणार कोण त्याच्यावरून पैज लावली जाते. कधी तर शेवटच्या काही ओव्हर शिल्लक असतात, कमी चेंडू आणि जास्त धावा अशी परिस्थिती असते. अशा वेळी देखील पैज लावली जाते. पुढे काय घडणार आहे आणि ही पैज कशामध्ये असते? पैशामध्ये असते. आणखी काही वेगवेगळे प्रकारचे पैज लावतात लोक. आता मी कधी आयुष्यात पैज लावली नाही त्याच्यामुळे मला काय माहिती नाही, परंतु पैज लावणे, स्पर्धा करणे याच्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठलं समाधान आहे? कशासाठी पैज लावायची? किंवा आपण पैज लावण्यापेक्षा किंवा शर्यत लावण्यापेक्षा कुठलंही काम कष्टाने करावं, मेहनतीने करावं आणि ते मिळवावं. पैजेने किंवा दुसऱ्याला फसवून किंवा असं पैजेने जिंकलेल्या गोष्टी आपल्याला त्या शेवटपर्यंत पुरत नाहीत. आपल्याला मेहनतीने कष्टाने केलेलंच काम शेवटपर्यंत पुरतं आणि त्याचं समाधान मिळतं.
पैज होड घालू नये काही केल्या. म्हणून महाभारतामध्ये देखील बघा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये देखील म्हणतात ना, अडचणीचा विषय कधी आला की जेव्हा पैज लावली जाते त्यावेळी पैज जिंकतो त्याला आनंद होतो, परंतु जो पैज हारतो त्याला मात्र दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की कधी तुम्ही दुसऱ्याबरोबर पैज लावू नका. त्या पैजेतून मिळणारी संपत्ती असेल त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही किंवा त्याच्यात आनंद मानू नका. दुसऱ्याबरोबर शर्यत लावू नका. आपण दुसऱ्याच्या नशिबाला कशाला नशीब घासायचं. आपण मेहनत करावी आणि त्या मेहनतीतून जो काही पैसा मिळेल, जे काय आपल्याला संपत्ती मिळेल त्याच्यात समाधान मानावं. म्हणून बघा, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. समर्थांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या उत्तम किंवा आदर्श लक्षण असणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत की आदर्श व्यक्ती कधीच सभेमध्ये लाजत बोलत नाही, व्यर्थ बडबड करत नाही, बालिशपणाने बोलत नाही. तो आपली मते स्पष्टपणे मांडतो. तो कधीही दुसऱ्याबरोबर पैज लावत नाही, स्पर्धा करत नाही. आपलं जीवन कष्टाने म्हणजे कष्ट करूनच जीवन जगतो. दुसऱ्याबरोबर स्पर्धा करून तो आपलं आयुष्य जगत नाही. आणि म्हणून आपल्याला देखील समर्थांनी सांगितलेलं हे एक उत्तम लक्षण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आयुष्यात वागताना जगताना कसं राहिलं पाहिजे. पुढची ओवी बघा, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कधीकधी आपण अडचणीत असताना काही व्यक्ती आपल्याला मदत करतात. आता ही मदत वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. पैशाच्या स्वरूपात असेल, समजा आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली, आपल्याकडे पैसे नसतील तर आपण दुसऱ्याकडे मागणी करतो आणि त्या आपल्या वेळेला, कठीण प्रसंगाच्या वेळेला ती व्यक्ती आपल्याला पैसे देते, मदत करते. आता त्यांनी केलेली मदत ही आपल्यावरती खूप मोठी मदत झालेली असते त्या प्रसंगातून आपण निभावून जाण्यासाठी. मग त्यांनी दिलेले पैसे जेव्हा आपल्याकडे 4 पैसे येतील तर ते घेतलेले पैसे त्या व्यक्तीचे आपण वेळेत पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे. म्हणून घेतला तरी राखू नये, कोणाचा उपकार घेऊ नये, शक्यतोवर आधी कोणाचा उपकार घेऊच नये. पण अशी कधी वेळ येते की आपल्याला दुसऱ्याचा उपकार घ्यावा लागतो, नाईलाज असतो आपला. म्हणून समर्थाने सांगितलं आहे, जर तुमच्याकडे अशी वेळ आली की तुम्हाला दुसऱ्याचा उपकार घ्यावा लागतो आहे तर मात्र अट काय आहे, तो उपकार घेतल्यानंतर घेतला तरी राखू नये. ते उपकार तुम्हाला परतफेड करायला पाहिजेत. पैसे घेतले असतील तर त्याचे वेळेत देऊन टाका. कुठली वस्तू घेतली असेल तर ती वस्तू देखील त्याला तुम्ही देऊन टाका परत. कधीकधी आपल्याला एखादी वस्तू लागते आणि आपण दुसऱ्याकडून ते आणतो, आपलं काम होतं आणि काम झाल्यानंतर मात्र ती वस्तू त्याला आपल्याला वेळेत परत द्यायला पाहिजे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. अजून एक उत्तम लक्षण काय सांगितलं आहे, आपल्याला जीवन जगताना आपला कोणाला दुसऱ्याला त्रास होता कामा नये, परपीडा करू नये. परपीडा दुसऱ्याला छळणे म्हणजे परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे. माणसाने आयुष्यात जगताना आपला कोणाला त्रास होईल असं तरी वागू नये. परपीडा करू नये, विश्वासघात. आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होईल असं आपलं वागणं असता कामा नये. आज आपल्याला समाजामध्ये असे अनेक लोक दिसतात की आपल्या शेजारी पाजारी काही लोक भांडणं करतात, मोठमोठ्याने ओरडतात, शिव्या देतात, चोऱ्या माऱ्या करतात, खून करतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरातल्या व्यक्तींना काय आनंद होत असेल का हो? नक्कीच नाही. घरातल्या व्यक्तींना देखील दुःख, शेजाऱ्या पाजाऱ्यांना दुःख. आणि असं वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला लोक समाजात वाईटच म्हणतात. आणि म्हणून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशी गोष्ट आपण करू नये. परपीडा करू नये, विश्वासघात. तर हा शब्द फार महत्त्वाचा आहे, विश्वासघात. एखादी व्यक्ती तुम्हाला फार विश्वासाने तुमच्यावरती एखादी जबाबदारी टाकते तर त्या विश्वासाला तडा जाईल अशी आपली वागणूक असता कामा नये.
तुमच्यावरती जेवढ्या जबाबदारीने विश्वास टाकला आहे तेवढ्याच जबाबदारीने तुम्ही त्या विश्वासास पात्र राहिलं पाहिजे. समजा तुमच्या मित्राने तो परगावी जातो आहे आणि म्हणून त्याचे दागिने किंवा पैसा तुमच्याकडे ठेवायला दिला की बाबा ठेव आणि मी परत आल्यानंतर माझे पैसे आणि हे दागिने तुम्हाला परत दे. आता हे पैसे तुम्हाला त्याने फार मोठ्या विश्वासाने दिलेत आणि तो जेव्हा परत येतो त्यावेळी जर तुम्ही त्याला सांगितलात की बाबा मला ते पैसे थोडे होते ते मी थोडे खर्च केले, माझी गरज होती आणि यातला एक दागिना मी मोडला आणि थोडे पैसे मला गरज होते म्हणून मी वापरले, असं म्हणून चालेल का हो? नाही चालणार. कारण त्याने फार विश्वासाने त्या वस्तू तुमच्याकडे दिलेल्या असतात. तेवढ्याच विश्वासाने तुम्ही ते त्याला परत द्यायला पाहिजेत. तुम्ही त्याला विश्वासात घेतलं पाहिजे आणि म्हणून माणसाने आयुष्यात कधीच कोणाचा विश्वासघात करू नये. काही माणसं आपलं स्वतःचं काम होण्यासाठी म्हणून सुरुवातीला आपल्याशी गोड बोलतात आणि काम झाल्यावर मात्र खोटं बोलतात. छे, मी असं कुठं बोललो होतो, मी असं बोललोच नाही. म्हणजे स्वार्थ हेतूने काम होण्यापुरतं फक्त गोड बोलायचं आणि काम झाल्यानंतर हात वरती करणे, याला म्हणायचं विश्वासघात. तर विश्वासघाताने काय होतं, माणसं तुटतात. आपण आयुष्यात पैसा कमवू, परंतु विश्वासघात एकदा केलात तर तुम्ही आयुष्यात कमावलेला पैसा देखील उपयोगाला यायचा नाही. आणि म्हणून माणसाने भले चटणी भाकरी खाऊन राहावं, परंतु समाधानाने राहावं. दुसऱ्याचा विश्वासघात कधीच करू नये. एकदा का तुम्ही विश्वासघात केलात आणि त्याच्यानंतर कितीही चांगल्या वागण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्याजवळ लोक येणार नाहीत. आणि म्हणून समर्थाने सांगितलेली जी ही गोष्ट आहे अतिशय महत्त्वाची आहे की आदर्श व्यक्ती दुसऱ्याला त्रास होईल असं कधीच वागत नाही, दुसऱ्याचा विश्वासघात देखील तो कधीच करत नाही. 8वी ओवे बघा, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा. व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा. बघा, मन मोठं असलं की सगळं काही सामावून घेता येतं. माणसाचं मन समाधानी असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे. दुसऱ्याला क्षमा करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. आपलं मन मोठं असेल तर आपण दुसऱ्याला क्षमा करू शकतो. ज्याचं मन संकुचित असेल तो दुसऱ्याला कधी क्षमा करू शकत नाही. आणि म्हणून समर्थाने सांगितलेले अतिशय उत्तम लक्षण आहे बघा, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. तुमच्याकडे मनाचा मोठेपणा असला पाहिजे. दुसऱ्याची चूक पदरात आपल्याला घेता आली पाहिजे. दुसऱ्याला क्षमा करता आलं पाहिजे. आणि हे जे मनाचं मोठेपण आहे ते तुम्ही कधीच सोडू नका. तुमच्याकडे ते मनाचं मोठेपण ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पराधीन होऊ नये. पराधीन याचा अर्थ परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून राहणारा. परावलंबी, पराधीन होऊ नये. काही माणसांना दुसऱ्यावर अवलंबून राहायला आवडतं. काम स्वतःचं असतं परंतु ते दुसऱ्यावर अवलंबून. आणि स्वतः कष्ट करा, स्वतः करा एखादी गोष्ट, त्याच्यामध्ये फार तर वेळ लागेल, परंतु दुसऱ्यावर अवलंबून राहून मग तो येईल, मग माझं काम होईल, जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, हे म्हण लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्यावर कधी अवलंबून राहू नका. एखादी गोष्ट स्वतः मेहनत घ्या, स्वतः कष्ट करा. फार तर वेळ होईल, परंतु स्वतःची गोष्ट स्वतः करायला शिका. आता विद्यार्थ्यांनी पण बघा आईबाबांवरती फार अवलंबून असतात. स्वतःची कामं स्वतः करायला शिका, परावलंबी असता कामा नये. म्हणून शिकून मोठे झालो की आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे. कष्ट करून, स्वावलंबनाने, स्वतः मेहनत करून 4 पैसे कमवल्यानंतर त्याचं महत्त्व आपल्याला अधिक कळतं. आणि एखादी गोष्ट सहजासहजी मिळाली की त्याचं महत्त्व कळत नाही. आणि म्हणून आपण परावलंबी असता कामा नये. आपले ओझे घालू नये कोणी एकासे. आपलं दुसऱ्याला ओझं वाटता कामा नये, असं आपलं मुळात वागणंच असतं कामा नये. आपले ओझे घालू नये म्हणजे आपण दुसऱ्याला कोणाला नकोसे वाटता कामा नये. आपले ओझे घालू नये कोणी एकासी. आता आपलं मुळात वागणंच असं पाहिजे की आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होईल किंवा आपलं ओझं वाटेल असं आपलं वागणं असता कामा नये कोणी एकासे. आणि म्हणून आपलं जे ओझं आहे ते आपण
दुसऱ्याला देऊ नये, दुसऱ्यावरती आपलं ओझं लादू नये. म्हणजे आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा आपण काही संकटात असू किंवा आणखी काय असू म्हणून तू दुसऱ्याला दोष देत बसायचं नाही. आपलं ओझं दुसऱ्यावर टाकायचं नाही. आपले प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत. म्हणून म्हटलं आहे बघा, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात. म्हणून कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की सत्यमार्ग सोडून आपण ह्या असत्याच्या मार्गाने गेलो तर कदाचित आपल्याला सुख मिळेल, संपत्ती मिळेल. हा विचार देखील मनात आणू नका. समर्थाने सांगितलं आहे की जो आदर्श व्यक्ती असतो तो कायम सत्याच्याच मार्गाने जातो. भले तुम्हाला न्याय उशिरा मिळेल, परंतु सत्य मार्गाने गेल्यामुळे तुम्हाला एक समाधान मिळेल आणि न्याय नक्की मिळेल आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. सत्य मार्गाने जाणारा व्यक्ती वाईट मार्गाने कधीच जाणार नाही. तो खरेपणानेच वागतो आणि म्हणून असत्य मार्गाने जाणारे जे व्यक्ती असतात, भले ते आपल्यापेक्षा झटपट श्रीमंत होतील, तुम्हाला सुखी दिसतील, परंतु ते सुखी असतीलच असे नाही. म्हणून कोणी कसं वागो, आपण कसं वागायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथ जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बरीच मंडळी आपल्याला अशी भेटतात सांगताना की साला मी एवढा मेहनत करतो, कष्ट करतो, तरी मला माझ्याकडे दारिद्र्यच, गरिबी. आणि एखादा व्यक्ती वाईट मार्गाने जाऊन भरपूर पैसा कमावतो आणि तो तुम्हाला त्याचं घरदार, मोठं घर, बंगला, गाडी, नोकर चाकर, धन दौलत, संपत्ती, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्याकडे दिसतात. पण एक गोष्ट दिसत नाही. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्याच्याकडे समाधान ही गोष्ट असतच नाही. परंतु ते आपल्याला असं वाटतं की याच्याकडे एवढा पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, परंतु तो समाधानी नसतो. हे मित्रांनो लक्षात घ्या. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. दुसरा वाईट मार्गाने जातोय म्हणून तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका. असत्य पंथे वाईट मार्ग. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. खोटेपणाचा कशाला पाहिजे अभिमान? वाईट मार्गाचा तुम्हाला अभिमान वाटताच कामा नये. किंबहुना त्या वाईट मार्गाला तुम्ही कधी जाताच कामा नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. शेवटची ओळ आहे बघा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आपली कीर्ती ही सत्कीर्तीच असावी. वाईट प्रसिद्धी कधी मिळते? तुम्ही जेव्हा एखादी वाईट गोष्ट करता. एखाद्या व्यक्तीने खून केला तर त्याला लोक चांगले म्हणतील का? चोरी केली, खून केला, बलात्कार केला, अशा व्यक्तींना समाजामध्ये लोक वाईटच म्हणतात. आणि एकदा का तुम्हाला वाईट नाव पडलं तर त्याच्यानंतर तुम्ही जरी किती सुधारण्याचा प्रयत्न केला तरी लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीत. आणि म्हणून अपकीर्ती ते सांडावी. वाईट आपल्याकडून काही होईल अशी कृतीच करू नका. वाईट म्हणजे अपकीर्ती तुमची कुठे जगात पसरू नये यासाठी तुम्ही वाईट गोष्टी करू नका. सत्कीर्ती वाढवावी. सत्कीर्ती केव्हा वाढेल? तुमचं काम चांगलं असेल. हे बघा, कोणतंही काम करताना आपल्याला कोणी पुरस्कार देईल म्हणून काम करायचं नाही. तर तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करीत राहा. समाज त्याची नोंद घेत असतो आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला समाजातील व्यक्ती नेहमी चांगलेच म्हणत असतात. सत्कीर्ती वाढवावी. आता तुम्ही ती वाढवण्याचा प्रयत्न नाही केला तरी ते आपोआप वाढत असते. आणि म्हणून समाजामध्ये वागत असताना आपण नेहमी चांगलंच काम करत राहा. तुमच्या चांगल्या कामाची नोंद समाज घेत असतो आणि त्याच्यामुळे तुमची कीर्ती ही आपोआपच वाढत असते. अपकीर्ती ते सांडावी. अपकीर्ती म्हणजे वाईट प्रसिद्धी किंवा आपल्या बाबतीत वाईट प्रसिद्धी, कुप्रसिद्धी म्हणतो आपण, ती आपण टाळावी. शक्यतोवर आपल्याकडून अशी कुठलीच गोष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. सत्कीर्ती वाढवावी यासाठी सत्कर्म करा, चांगलं कर्म करा. म्हणजे कर्म तैसे फळ. चांगले कर्म केल्यास चांगले फळ मिळेल. ॲक्शन अँड रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे. पेरावे तसे उगवते. तुम्ही चांगलं पेरलात चांगलं उगवेल, वाईट पेरलात वाईट उगवेल.
भात पेरलात धान्य तर तुम्हाला भात म्हणजे ते धान्य उगवेल. गांजा पेरलात तर गांजाची वनस्पती वाईट आहे. पेरावे तसे उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. आणि म्हणून आपण ॲक्शन आणि रिॲक्शन, समजा एक चेंडू घेतलात आणि तुम्ही भिंतीवर टाकलात, तुम्ही जेवढ्या जोरात फेकाल तेवढ्याच तो तुमच्याकडे तेवढ्याच वेगाने तुमच्याकडे येणार आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन, जशी तुमची कृती तसं तुम्हाला फळ. म्हणून कर्म तैसे फळ. म्हणून माणसाने वाईट कर्म केलात तर तुम्हाला वाईट प्रसिद्धीच येणार, तुमची कुप्रसिद्धी जगामध्ये होईल. चांगलं कर्म केलात सत्कीर्ती मिळेल. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. विवेक याचा अर्थ चांगला विचार. चांगल्या विचाराची वाट धरावी. दृढ मनाशी पक्क ठरवावं की जगात कोणी कसं वागो, मी मात्र चांगलाच वागण्याचा प्रयत्न करणार. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आपल्या अवतीभोवती लोक कसेही वागोत, परंतु तुम्ही मात्र एक पक्क ठरवलं पाहिजे, मी मात्र सत्यानेच वागणार. आणि असं वागल्यामुळे तुम्ही एक आदर्श व्यक्ती होऊ शकता. समाजामध्ये तुमचा नावलौकिक प्राप्त होऊ शकतो. हे समर्थाने आपल्याला या उत्तम लक्षणे या कवितेत सांगितलेले आहे. मित्रांनो, या 10 ओव्या आहेत, परंतु हे 10 ओव्यांचा जर तुम्ही नीट अर्थ समजून घेतलात आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलात तर मला वाटतं नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. ही समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेली उत्तम लक्षणं ही कविता नुसती वाचण्यासाठी, नुसती पाठ करण्यासाठी नसून ती आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी आहे. एक उत्तम संदेश आपल्याला आयुष्यात सुधारण्यासाठी, उत्तम आदर्श व्यक्ती होण्यासाठी त्यांनी दिलेला हा उत्तम संदेश आहे. ही एक उत्तम कविता आहे. हे साहित्य नीट लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर तुम्ही कृती केलात, वागलात तर नक्कीच आयुष्यात तुम्ही सुखी व्हाल. धन्यवाद.